नमस्ते, टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत हजारो वर्षांचा इतिहास म्हणजे पारंपरिक पदार्थ म्हणजे श्रीखंड. अर्धा किलो शुद्ध आणि चविष्ट श्रीखंड कसं बनवायचं हे पाहूया. सर्वात अगोदर आपल्याला घट्ट दही हे बनवून घ्यायचं आहे. दही लावण्यासाठी दूध अगदी व्यवस्थित कोमट असावं. दही तयार झाल्यावर एका सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात ते दही काढून घ्या. तर मी इथे 2 वाटी दही एका सुती कापडामध्ये टाकत आहे. आता हे कापड व्यवस्थित बांधायचं आहे आणि त्यातलं जास्तीचं पाणी हे काढायचं आहे. हे पहा, असं मी हे कापड बांधून घेतले. याला साधारण 4 ते 5 तास किंवा रात्रभर असं टांगून घ्या, जेणेकरून आपल्याला छान घट्ट असा चक्का मिळेल. आता आपला हा चक्का तयार आहे. तो एका मोठ्या बाउलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्या. आता सर्वात महत्त्वाची स्टेप येते, ती म्हणजे चक्का फेटणे. हा चक्का तुम्ही एकाच दिशेने 10 ते 15 मिनटं असं व्यवस्थित फेटून घ्या. किंवा तुम्हाला हे चक्का फेटायचं नसेल तर तुम्ही पुरणाची जाळी असते ना, त्या जाळीमध्ये टाकून हे जोपर्यंत तो लोण्यासारखं मऊ आणि स्मूथ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकाच दिशेने आणि नॉनस्टॉप आपल्याला हे फिरवायचं आहे. चक्का जितका चांगला फेटला जाईल तितकाच तुमचं श्रीखंड हे हॉटेलसारखं क्रीमी होईल. चक्का मऊ झाला की आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत, पण लक्षात घ्या, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं जास्तीचं वाढवा. पण एक टीप लक्षात ठेवा, नेहमी यामध्ये पिठी साखर हे चाळून वापरा, जेणेकरून यात साखरेचे खडे हे राहणार नाहीत आणि श्रीखंड हे पटकन तयार होईल. आता ही चक्का आणि साखर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स करताना घाई करू नका. साखर पूर्णपणे विरघळून या चक्कामध्ये विरघळून गेली पाहिजे. आणि चांगलं व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर लास्टला यामध्ये विलायची पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कुठेही दह्याच्या किंवा साखरेच्या गुठळ्या हे राहता कामा नये. जोपर्यंत या मिश्रणाला एक छान चमक किंवा ग्लो येत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला हळूवारपणे फिरवत राहायचे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती छान आणि सिल्की दिसते. घरच्या घरी बनवलेले हे श्रीखंड बाहेरच्या श्रीखंडापेक्षा कितीतरी चविष्ट लागतं. आणि वरून थोडंसं ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून यामध्ये तुम्ही सर्व करू शकता. अशा प्रकारे आपलं घरगुती शुद्ध आणि अतिशय मऊ असं रसा श्रीखंड तयार झाला आहे. हे श्रीखंड तुम्ही गरमागरम टम फुगलेला पुऱ्यांबरोबर खाऊ शकता. गुढीपाडवा असो किंवा कोणताही सण, श्रीखंड आणि पुरीचं हे कॉम्बिनेशन नेहमीच हिट असतं. किंवा जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडत असेल तर हे श्रीखंड तुम्ही एक रॉयल डेझर्ट म्हणून सर्व करू शकता. पाहुण्यांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल, कारण घरच्या चवीची रस कशालाच नसते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि श्रीखंड बनवताना तुम्हाला काही शंका असतील किंवा हे श्रीखंड कसं झालं हे मला कमेंटनुसार नक्की कळवा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात आणि त्यातूनच मला नवनवीन रेसिपीज बनवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या टेस्टी रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान पारंपरिक खमंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि टेस्टी रेसिपीज पाहत राहा. धन्यवाद.